हॅलो नमस्कार, नॅनो एक्सी ट्रॅव्हलरमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आता आपण निघालो आहे एका आपल्या मित्राच्या घरी. त्याचं आपण घर पण बघूया, घराचं काम देखील झालं आहे आणि एक आपलं तिकडे काम आहे ते देखील करूया. एक छोटीशी राईड आपण नॅनोची काढूया तिकडे. ॲक्च्युली आता आपण घर पण बघूया कसं काय त्यांनी बनवलं आहे आतमध्ये. सो चला मग आपण निघूया. आता पाऊस पण नाही, ॲक्च्युली पाऊस थोडा थांबला आहे. मगाशी खूप होता आणि सकाळी तर एवढा पाऊस होता का गाडीच्या समोरचं काही दिसत नव्हतं. सो चला आपण आपल्या आता यात्रेला आपण चालू करूया. आता आपण आलोय आपण आपल्या ब्रिजवरती. निसर्ग खूप छान वाटतं वरनं आपण बघायला. नवीनच ब्रिज आहे, तुम्ही बराच वेळ बघितलं असेल. आणि जी नवीन द्वारका होती त्या साईडला ती बांधलेली आहे. चला बघूया निसर्ग बघा काय छान वाटते बघा. आपले कुंदन वाट बघतो इकडे. पुढे आपण ॲक्च्युली मागे राहिलो, पुढे वाट बघत होता. नशीब जस्ट आता आपण आलोच आणि तेवढ्यात त्याचा फोन पण आलाय. मांजर गेली आडवी बघा. कुंदन बाईक घेऊन आलाय तो. कुठे बाईक ठेवणार आहे काय माहिती. त्या बाईक घेऊनच येणार आहे आमच्या जोडीला. सो फायनली आपला मित्र बघा, हाच तो व्यक्ती छोट्याशा ब्लॉग मध्ये आला आहे. आम्ही एक मोठं काम करायला चाललोय. डील करायला चाललोय. जशी काय आम्ही मोठी, ती पण आमच्या मातोश्रींची. ते काम आहे ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलंय, ते कुंदनला दिलंय तिथे. मला तुपात तरी काय 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 बोलला ना का तुझं का तुपात तरी बघ. नंतर बोललो मला वॉशरूमला जाऊन येतोय घरी. कुंदन एका ठिकाणी कामाला गेला, 3 वाजता कामावर गेला आणि ते काम बघून मला वाटतं 1 तासात रिटर्न घरी. चला मग आपण आता निघूया कुंदनच्या घरी जायला. थोडासा रस्ता आता इथे थोडा खराब आहे, पण पुढून चांगला. आता त्याची बाईक घ्यायला गेला आहे तो. बाईक इथे थोडी पुढे पार्किंग करेल आणि बघू मग. गेला कुंदन. आपण आपल्या गाडीने सावकाश मागून. रस्ता थोडासा खराब आहे मधून. हा बघा एकदम खड्डे खूप मोठे आहेत. हा आहे आमच्या कुंदनच्या घरचा रस्ता. आता पहिला तर काय तुम्ही या रस्त्याने याल असं वाटतं तुम्हाला लद्दाखच टूर केले तुम्ही. एवढे खतरनाक होतं. आता एकदम मस्त झालाय रस्ता. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय, तो भारी वाटतो. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इकडे आता पावसाळ्याच्या. कुंदनच्या घरी जायचं म्हणजे
आता आपण कुंदनच्या गावाच्या रस्त्याला पोचलो, एकदम जवळच आहे कुंदनचं गाव. काय काय वैशिष्ट्य तर खूप आहे आमच्या गावात. वैशिष्ट्य म्हणजे खूप आहे आमच्या गावात. लोक पण एकापेक्षा एक आहेत. भांडणामध्ये एक नंबर आहेत. आणि आमच्या गावचं मंदिर गणपती मंदिर. और अभी हमारा घर आएगा हवेली. कुंदनचं घर. AC कधी बसवणार आहे काय माहिती. हा बघा कुंदनचं स्पेस एरिया काय मस्त बनवलं बघा, छान. बाहेरचं लोकेशन बघा काय भारी आहे. आपली नॅनो कुंदन आपल्याला आता रिव्हर्स फॅन फिरवताना दाखवणार आहे बघा. बघा तोडफोड के लगा है क्या? तोडफोड के लगा है. अब कुंदनचा उलटा फॅन. हा कुंदनचा बेडरूम आणि हा असा कुंदनचा पाठचा एरिया. पूर्ण शेत आहे मध्ये. तर मग कसा वाटला आपल्या कुंदनचा छोटासा गाव. अजून खाली बघायचं आहे. हे बोलतो वरची साईड बघितली आपण. काय बोलतो किती खर्च आला तुला? खर्च तर सांगूच नको. कुंदन बोलतो खर्च सांगू नको, माहिती का आपला खर्च सांगणार नाही. सो आता बघू आपण थोडा निघायचा कुठेतरी प्लॅन करायचा आहे छोटासा. तो कधी होणार तोच काही कळत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच बोलतो जाऊ 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 जाऊ, पण असं काही जाणं काही होत नाही. कुंदन बोलतो आता अंकित ब्रदरच्या घरीच जायला लागेल, कुठं जात नाही. सो आपण आता निघालो आहे कुंदनच्या घरात ना. लाईटी बिटी सगळ्या लावायला घेतल्यात. आता त्याचं कुंदनच्या घरी एक हे आहे काय वडी, खिमा वडी. आपण बघूया. मी आता खाणार तर नाही आहे. जोरात धावपळ आहे. कुंदनच्या आईचा एक छोटासा बिझनेस आहे, पण तो सध्या तो मोठा आहे आता. आणि आपण त्यासाठी स्पेशल इकडे आस्वाद घ्यायला आलेलो मागे एकदा, पण 17 वेळ येणं बरोबर नाही वाटत. म्हणून आम्ही नेक्स्ट टाइम इकडे येणार नाही, काकाकडे जाणार आहेत. नुसता खर्च दिल्यासारखा होतो यांना. तर मग तर काय मग तुमचा वड्याची खासियत काय आहे मला जरा सांगा एकदा.
काय वड्याची खासियत आहे तुमच्या? म्हणजे म्हणजे काय वड्यामध्ये टाकतात तुम्ही? मी वरून काय गरम मसाला मिरची कोथिंबरी कुंदन घेऊन येते ना चंदनचारांची आणि हे ह्याचे आहेत काय आपले कसले वडे आहेत आपल्या? किमा वडा वडा, चिकन चिकन वडा चिकन मिक्स. चिकन मिस अच्छा. ये मस्त आपले सगळं किमा आहे गरम मसाला टाकायचा याचे न आलं कोथिंबीर लसूण का मग झालं तयार असं? झालं ते आता बघा थोडे टायमान आता बघतो आम्ही, सोडताना आम्ही बघतो. मला 10 पाहिजेत मला 5 पाहिजेत मला 15 पाहिजे मला 20 पाहिजेत नाग भरते त्यालाही ते 17-18 वर्ग आले काठी आपण एक आता वडा खाऊन बघू कसा वडा झालाय. आणि कुंदन गेला का रे? कुंदन आमचा पळतोय खूप ॲक्च्युली. असा कुंदनच्या आईचा छोटासा एक इंटरव्ह्यू झाला आपला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये बरंच काही बोलले. हा बघा मस्तपैकी आपण ह्याचा आस्वाद घेऊया, बघूया कसा झालाय वडापाव. सो चला आपण आता निघालोय कुंदनच्या घरून रिटर्न. 2 टेस्ट केले वडे आपण नेहमीप्रमाणेच. आणि कुंदन साहेब आता आमचे चालले काही कामानुसार तिकडे, बाईक त्याने तिकडे ठेवले. तर मग काय करायचं कुंदन, कधी निघायचं प्लॅनिंग बिनिंग काय? जोरदार पाऊस कधी? एखाद दिवस टाइम काढू, जोरदार पाऊस असेल तेव्हा जाऊ. अच्छा, जोरदार पावसात. मेन गोष्ट म्हणजे सुट्टीचा प्रॉब्लेम आहे. संडे बघू तिथं. कुंदनला आपण उतरवलं आता गाडीतून. आता कुंदन गाडी काढतोय. कुठे गेला कुंदन? कुंदन निघाला. त्याच्या पाठी आपण जाऊ. रेनकोट गाडीमध्ये द्यायचा एक तर. चला मग आपण आपल्या पुढच्या ब्लॉगला आता भेटूया. हा आपला ब्लॉग आपण आता इथेच थांबवतो आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला कुठे निघेल ते आपल्याला माहिती नाही आहे, पण चांगल्या ठिकाणी जाऊ. पाऊस पडतो त्याने त्या अनुषंगाने आपण चांगल्या ठिकाणी ब्लॉग बनवू. सो चला आता आपण हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि पुढच्या ब्लॉगला परत भेटूया. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन बटन देखील दाबाल तर तुम्हाला सगळ्या आमचे नोटिफिकेशन दिसतील, नाही तर दिसणार नाही. सो चला बाय, टाटा.